देवाच्या प्रिय लोकांनो, शौल नावाच्या व्यक्तीची परमेश्वर देवबापाने निवड केली. दिमिश्काच्या वाटेवर जाता जाता ख्रिस्ती लोकांचा छळ करण्याची त्याची पूर्ण तयारी होती आणि तो करतही होता. दिमिश्काच्या वाटेवरती लख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामधून परमेश्वर देवबाप त्याच्याशी बोललेला आहे. येशूची वाणी डायरेक्ट त्याच्या कानी आली आणि त्याचं जीवन प्रभूने आशीर्वादित केलं. आणि जसा प्रकाश त्याने पाहिला, देवबापाने त्याला सगळ्यात पहिलं काम केलं, त्याला आंधळं केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यशाची सुरुवात पण अशीच झाली की त्याने समक्ष देवाला पाहिलं आणि तो म्हटला, मी तर अशुद्ध ओठाचा आहे. देवबापाने विशेष करूबाला आज्ञा केली आणि त्या करूब जो होता त्याने काय केलं की सराफदूताने इंगळ घेतला वेदीवरचा आणि त्याच्या ओठाला लावला. म्हणजे एक चटका देऊन मिनिस्ट्रीची सुरुवात केली. ह्याला आंधळं करून त्याच्या मिनिस्ट्रीची सुरुवात केली. कधी तुमच्या जीवनात काही वाईट घडत असेल तर समजून घ्या, मिनिस्ट्रीची सुरुवात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू कसंही काम करेल. आणि पुढं हा जो आहे शौल, पुढं त्याचं आपण पाहतो की त्याला संत पौल म्हणून आपण ओळखतो. आणि परमेश्वर वेगवेगळ्या ठिकाणी संत पौलाचा परमेश्वराने उपयोग केलेला आहे. आणि 16व्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्याच्या तो एक ठिकाणी जाऊन पोहोचला आणि ती वचनं आपण पाहूया. प्रेषित 16 यातील 11 ते 18 वचनं आपण वाचणार आहोत. ॲक्ट्स चॅप्टर 16 वर्सेस 11 to 18. तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापोलिस गेलो. तेथून फिलिपईस गेलो. ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बा दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे. असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत. हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. असे ती पुष्कळ दिवस करत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. आमेन, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, पौल या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करत आहे आणि जाता 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 तो अशा ठिकाणामध्ये आलेला आहे की ज्याला फिलिपई म्हटलेलं आहे. मासेदोनिया हे जे ठिकाण आहे त्यामध्ये फिलिपई हे पहिलं शहर आहे. आणि आता मासेदोनियामधल्या फिलिपईमध्ये सेवेची ही सुरुवात आहे. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर संत पौलाला जी प्रभूने आज्ञा केलेली आहे की मी तुला निवडलेलं पात्र आहेस तू आणि तुला सुवार्ता प्रसार करायचा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जी आग येशूने लावली आहे ती विझवण्याची ताकद या जगात कोणामध्ये नाही आहे. जे गॉस्पल प्रभूने सुरुवात केलेलं आहे, जो त्याचा वधस्तंभ आहे, तो उंचावल्याशिवाय आमच्या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. जे कार्य प्रभूने आमच्यावर सुपूर्त केलेलं आहे, जी सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची आहे, ती कशानेच त्याला अटकाव होऊ शकत नाही. कारण ती फायर प्रभू येशू ख्रिस्ताने पेटवलेली आहे. ते सामर्थ्य प्रभूचं आहे आणि सुवार्ता प्रसार हे आमचं आद्य कर्तव्य आहे. प्रभूचं नाव आम्ही घेत आहोत, घेत राहणार आणि तेच होईल जे प्रभूच्या योजनेमध्ये आहे. हालेलुया. संत पौलाने देखील याच प्रकारे सेवा केली. आणि रोमकरसपत्र याच्या पहिल्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, मला सुवार्तेची
लाज वाटत नाही. मला सुवार्तेची लाज वाटत नाही. त्याला प्रभूचा वधस्तंभ किंवा प्रभूची सेवा त्याच्यासाठी एक फार मोठं आशीर्वादाचं कारण त्याला वाटत आहे. या प्रभूच्या सेवेमध्ये किंवा प्रभूच्या राज्यामध्ये टिकून राहणं आणि त्या प्रभूने जे काम त्याच्या जीवनासाठी केलंय, जे काम संपूर्ण विश्वासाठी केलेलं आहे, ते ओरडून जगाला सांगावं, ह्या कार्यासाठी संत पाऊलाला मुळीच लाज वाटत नाही आणि तो ती सेवा, ते कार्य पुढे आणि पुढे घेऊन जात आहे. सुवार्ता प्रसार हा त्या स्त्रीने आणलेल्या अलाबास्त्र कुप्पीसारखा आहे की ज्या स्त्रीने ज्या घरामध्ये, शिमोनाच्या घरामध्ये येऊन त्या ठिकाणी ती अलाबास्त्र कुप्पी फोडली आणि बायबल सांगतं की संपूर्ण घर त्या सुगंधाने भरून गेलं. किती लोक आमेन म्हणतील? मत्तई 26वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये देवाचं पवित्र वचन सांगतं की येशूने म्हटलं, जिथे जिथे सुवार्ता गाजवली जाईल त्या त्या ठिकाणी या स्त्रीच्या सत्कार्याची किंवा तिने जे आज केलेलं आहे त्याची आठवण केली जाईल. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्त्रीने आणलेल्या अलाबास्त्र कुप्पीमधला जो सुगंध होता त्या रूम पर्यंत लिमिटेड होता, परंतु सुवार्तेचा सुगंध संपूर्ण जगामध्ये वाढत आणि वाढत जाणार. प्रियांनो, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सुवार्ता पोहोचणार, हे प्रभूचं पवित्र वचन आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या अलाबास्त्र कुप्पीसारखी सुवार्ता आहे, जो सुगंध कशानेच थांबणार नाही. जे देवाचं सामर्थ्य आहे ते कशानेही थांबणार नाही. याकोबाच्या विहिरीवर योहानाच्या 4थ्या अध्यायामध्ये ती स्त्री येशू ख्रिस्ताला भेटली आणि तो एक भेटण्याचा असा समय होता की ही शमरोनी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला भेटल्याच्या नंतर तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत, परंतु ज्यावेळेस तिने प्रभू बरोबर वार्तालाप केला, पहिलं सुरुवातीला कळालं हा यहुदी आहे, नंतर आणखीन पुढे येशू ख्रिस्त तिच्याशी बोलत जातो, मग तिला कळतं हा प्रॉफिट आहे, आणि ज्यावेळेस सगळं बोलणं संपतं तिलाच काय सगळ्यांना कळतं हा मसीहा म्हणजे तारणारा आहे. जितकं तुम्ही प्रभू बरोबर वेळ घालवता तेवढं तुम्ही जास्त प्रभूला समजून घेण्याचा प्रयत्न करता. काही लोकांसाठी येशू फक्त आरोग्य देणार आहे, काही लोकांसाठी येशू फक्त प्रॉफेसी देणार आहे, काही लोकांसाठी येशू फक्त काही ठराविक कामं करणार आहे, परंतु धन्य ते लोक जे म्हणतात येशू माझ्यासाठी सर्व काही आहे. हालेलुया. तो माझा आरोग्यदाता आहे, तो माझा बाप आहे, तो माझा बंधू आहे, तो माझा सर्वस्व आहे, तो माझ्यासाठी स्वर्गाचा गेट पास आहे. हालेलुया. त्याच्याद्वारेच मला स्वर्ग आहे, त्याच्याद्वारे मला आशीर्वाद आहे. त्या स्त्रीला जसं कळालं की येशू कोण आहे, तिने घागर तिथंच टाकली आणि ती अख्ख्या गावाला ओरडून सांगू लागली, जो याकोबाच्या विहिरीवर आलेला आहे तो तारणारा आहे, मसीहा आहे, तुम्ही सगळे येऊन पहा. आणि अख्खा गाव तिने येशूकडे आणला. आज अशा लोकांची देवाच्या राज्यासाठी गरज आहे. हालेलुया. एक खूप स्ट्रॉंग बोल्ड स्टेटमेंट मी करीन आज, जे कदाचित तुम्हाला डिस्टर्ब करणार असेल, परंतु जर सत्य वचन सांगितलं नाही तर ते वचन सांगण्याचा काही अर्थ होत नाही. प्रियांनो, एक गोष्ट समजून घ्या की तुमच्या जीवनात तुम्ही खूप मिरॅकल बघताय, रोज तुम्ही चमत्कार बघताय, याचा अर्थ हा नाही की तुम्ही स्वर्गाला जाणार आहात. मी परत बोलेन जे मी बोललो की जर तुमच्या जीवनात तुम्ही रोज मिरॅकल बघत आहात, रोज तुम्हाला दिसतं की तुम्ही चमत्कार पाहताय, याचा अर्थ हा घेऊ नका की त्या मिरॅकल तुम्ही बघताय याचा अर्थ तुम्ही स्वर्गाला जाणार. इस्रायली लोकांनी पण 40 वर्ष चमत्कारांवर चमत्कार पाहिले, पण ते सगळे वचनदत्त देशात पोहोचले नाहीत. मिरॅकल पाहणं हा वेगळा भाग आहे आणि देवाबरोबर नातं घट्ट करणं हा वेगळा भाग आहे. मिरॅकल्स हे ठरवत नाहीत की तुम्ही देवाबरोबर जोडलेले आहात. येशूच्या नावात सामर्थ्य आहे, सामर्थ्य तुम्ही बोललात तर तुमच्या जीवनात अद्भुत काम होईल, परंतु आमचं देवाबरोबरचं नातं कसं आहे, जी जबाबदारी त्याने आम्हाला दिली आहे ती आम्ही पार पाडत आहोत का, आत्मे उद्धारले जात आहेत का. जेव्हा प्रभू येईल त्यावेळेस तुम्हाला विचारणार नाही कॅलिफोर्नियाचं काय झालं माझ्या बाळा, तो तुम्हाला विचारणार नाही रशियाचं काय झालं, तो तुम्हाला विचारेल मुंबईचं काय झालं. तुम्ही सुवार्ता सांगितली का, या मुंबईचे गुडघे येशू समोर टेकले का, ही मुंबई येशूला मानते का. आज त्या स्त्री सारखं आज आमचं जीवन असावं, अलाबास्त्र कुप्पीचा सुगंध पसरत गेला पाहिजे. तर ना त्या स्त्रीने सगळ्या गावाला जाऊन सांगितलं. मिरॅकल जर म्हणाल तर सगळ्यात मोठा मिरॅकल तारणाचा आहे प्रियांनो, सगळ्यात मोठा मिरॅकल.
मृत लाजराला जिवंत केलं त्याच्यापेक्षा मोठा मिरॅकल जेव्हा एक पापी आपलं मन प्रभूकडे वळवतो आणि आपलं जीवन प्रभूला देतो. हा सगळ्यात डायनॅमिक सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आमच्या जीवनात आम्ही ख्रिस्ताचा अनुभव घेतला पाहिजे. जी आग प्रभूने आमच्यात दिली ती आग पसरत गेली पाहिजे आणि प्रभूचं गौरव त्या ठिकाणी घडत गेलं पाहिजे. मार्क 5व्या अध्यायाच्या 16 ते 20 वचनामध्ये आपण पाहू शकता की त्या 5व्या अध्यायामध्ये विशेष करून गर्सेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्त आहे. येशूने त्याला बरं केलं. त्याच्यात सैन्य होतं दुष्ट आत्म्याचं. प्रभूने धमकावलं आणि त्याला पूर्ण सुटका मिळाली आणि तो व्यक्ती म्हटला की मला प्रभू तुझ्या बरोबर येऊ दे. प्रभूने त्याला सांगितलं की तू माझ्याकडे येऊ नको, कारण आता ह्या लोकांनी मला हाकलून दिलंय. किती लोक आमेन म्हणतील. गर्सेकराच्या लोकांनी त्यांचं झालेलं नुकसान पाहिलं. किती डुकरं मेली? 2000 मेली आणि ते नुकसान त्यांना वाईट वाटण्यासारखं होतं आणि म्हणून त्यांनी येशूला सांगितलं तू इथं थांबू नको, तू निघून जा. परंतु जी पवित्र सामर्थ्याची आग त्या व्यक्तीमध्ये गर्सेकराच्या प्रदेशात जो भूतग्रस्त होता, जो बरा झाला, त्याच्यामध्ये जी सुवार्तेची आग पेटली होती ती कशाने विझली नाही प्रियांनो. परत रिटर्न जाता जाता त्याने गावोगाव सुवार्ता सांगितली आणि येशूने त्याच्यासाठी काय काम केलं ते त्याने सगळ्यांना ओरडून सांगितलं. हालेलुया. ही एक ख्रिश्चन लाईफस्टाईल आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं जीवन असं असावं ही देवाची इच्छा आहे. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुम्ही जसं पुढं जात आहात जीवनामध्ये तुमच्या आजूबाजूचे लोक सगळे आशीर्वादित झाले पाहिजेत. तुमच्या प्रवासात कोणी तुम्हाला भेटलं ते आशीर्वादित झाले पाहिजेत. तुमच्या जीवनात कोणी आलं ते आशीर्वादित झाले पाहिजेत. या ठिकाणी संत पौल सुवार्ता घेऊन सर्वप्रथम त्या ठिकाणी गॉस्पल पोहोचलेला आहे आणि आता देवाच्या प्रिय लोकांनो जसा तो पोहोचलेला आहे मासेदोनियामधील फिलिपईमध्ये, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, नदीकाठी अनेक स्त्रिया होत्या. किती स्त्रिया होत्या? अनेक स्त्रिया होत्या आणि त्यामध्ये एक स्त्री होती जिचं नाव होतं लुदिया. सगळ्यांनी म्हणा लुदिया. इंग्लिशमध्ये जिला लिडिया म्हणतात ती एक स्त्री होती. नदीच्या काठी खूप स्त्रिया होत्या आणि संत पौलाला असं जाणीव झाली की इथं प्रार्थना होत असेल म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि ते इतरांशी बोलू लागले, चर्चा करू लागले आणि त्या सगळ्या स्त्रिया होत्या त्या ठिकाणी नदीच्या काठावरती. देवाच्या प्रिय लोकांनो अनेक स्त्रिया होत्या परंतु त्या अनेक स्त्रियांची स्टोरी इथं नाहीये. हालेलुया. एक स्त्री जी वेगळी होती तिच्या जीवनाची ही स्टोरी इथं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेली आहे. देव तुमचं वेगळेपण पाहतो. देवाला कॉमन लोक आवडतात पण जे कॉमन लोक अनकॉमन होण्यासाठी प्रयत्नशील असतात, जे लोक म्हणतात प्रभू मला या गर्दीतून उचल आणि मला तुझ्या राज्यासाठी उपयोगात आण, जे म्हणतात प्रभू मला याच परिस्थितीत नाही राहायचंय, मला पुढे जायचंय, परमेश्वराची नजर त्या लोकांवरती लागलेली असते. हालेलुया. 8 भावांमधून ईशायाच्या 8 मुलांमधून फक्त परमेश्वराने दाविदाला निवडलं कारण त्याच्यामध्ये खासियत होती. बाकीचे सेनेमध्ये होते, ताकदवान होते, हुशार होते, पण दाविदामध्ये खासियत होते की दावीद एक सर्वसाधारण एक मेंढपाळ होता परंतु दावीद देवाच्या आत्म्याने भरलेला होता. हालेलुया. तुम्ही आता सध्या कुठं आहात? देव त्याला महत्व देत नाही. परमेश्वर पाहत येते दिवस तुमच्यासाठी कुठं असणार आहेत. परमेश्वराने तुमचं फ्युचर बघितलेलं आहे. तुमचे येणारे दिवस किती संपन्न आणि आशीर्वादाचे हे प्रभूने पाहिलेलं आहे. आज तुम्ही कोणत्या स्थितीत आहात त्या स्थितीविषयी देवाला गौरव द्यायला सुरुवात करा. हालेलुया. बोलो येशू मसीह की. त्याला रानावनातून बोलवलं आणि परमेश्वराने त्याच्यावर कृपा केली आणि त्याला अभिषेक प्राप्त झाला. 8 भाऊ आहेत आणि 8 भावामधून त्याला एकट्याला निवडलं देवाचं गौरव करण्यासाठी आणि जसं त्याच्यावरती अभिषेक करण्यात आला, जसा शमूएल संदेष्टाने त्याला अभिषेक केला, देवाचा आत्मा त्याच्या ठाई जोराने संचरू लागला. हालेलुया. परमेश्वर एखाद्याला निवडून वेगळं करतो, गर्दीमधून एखाद्याला बाहेर काढतो प्रियांनो. हालेलुया. या ठिकाणी 12 भावांमध्ये परमेश्वराने योसेफाला निवडलेला आहे. 12 भाऊ आहेत परंतु एकाला निवडलं जो स्वप्नदर्शी होता आणि देव त्याच्याशी बोलत होता. त्याला निवडलं ज्याला बाकीचे वेडे समजत होते. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आज कदाचित तुमच्याकडे बघून तुमचे नातेवाईक तुम्हाला वेडे समजत असतील, कदाचित लोक तुम्हाला तुच्छ समजत असतील, पण देवाला धन्यवाद द्या की परात्पर देवाने तुमची निवड केलेली आहे. परमेश्वराने निवडून वेगळं केलेलं आहे. तुमच्या जीवनावरती विशेष प्रभूच्या कृपेचा हात आहे प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांनो, एस्तरच्या काळामध्ये कैक कुमारी होत्या.
आणि त्यांनी पूर्ण तयारी केली होती यासाठी की त्यांना त्या राजाबरोबर विवाह करण्याची इच्छा होती. कुमारी भरपूर होत्या, सगळ्यांनी तयारी केली, पण निवड फक्त हदस्साची म्हणजे एस्तेरची झाली आणि परमेश्वराने तिला राणी बनवलं. हालेलुया. एक अनाथ मुलगी, एक अशी मुलगी जिच्याकडे आशा नाहीये, परमेश्वराने तिच्यासाठी महान काम केलं. अनेकांमधून निवडून वेगळं करणारा परमेश्वर आहे. खूप स्त्रिया नदीच्या काठी त्या ठिकाणी होत्या, परंतु त्यांच्यामध्ये एक वेगळी स्त्री होती, तिचं नाव लुदिया होतं. प्रियांनो, हालेलुया. संत पौल त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याने गॉस्पल शेअर करायला सुरुवात केलेली आहे. सुवार्ता प्रसार त्याने करायला सुरुवात केलेली आहे. लोकांना देवाबद्दल कळालंय, परंतु त्यांना येशूबद्दल माहित नव्हतं आणि येशू विषयी संत पौल त्यांना माहिती देत आहे. कसा तो मारला गेला, कसा तो जिवंत झाला, कसा परत येणार आहे, त्याच्या बोलण्यामधून अनेकांना परमेश्वराने स्पर्श केलेला आहे. ज्या वेळेस आपण म्हणतो की ती थुअतीराची होती, इथं लिहिलंय स्पष्ट, लुदिया थुअतीराची होती, तर तो कुठला प्रदेश आहे, तर तो आत्ताचा टर्की म्हणून जो देश आहे, त्या टर्की मधली ही तिची म्हणजे मूळ तिचं गाव किंवा तिचं ठिकाण होतं आणि त्या ठिकाणातली असलेली ही स्त्री आहे. प्रियांनो, आणि तिच्याबद्दल पुढे लिहिलेलं आहे की ती जांभळी वस्त्रे विकत असे. आमेन. तिच्याकडं कुठून मुबलक पैसा येत होता, तर ती जांभळी वस्त्र विकणारी स्त्री होती. ती व्यवसाय करणारी किंवा ती व्यापार करणारी, वस्त्र विकणारी अशी एक देवाने निवडलेली दासी होती. देवाच्या राज्यात तिला काहीतरी करायचंय, पण ते कसं करणार, त्यासाठी ती काहीतरी आपली उपजीविका चालवण्यासाठी, देवाच्या राज्यासाठी ती काहीतरी बिझनेस करतेय आणि तिचा बिझनेस जांभळी वस्त्र विकण्याचा आहे. वस्त्रांचे खूप प्रकार होते, तागाचे वस्त्र, तलम तागाचे वस्त्र, जांभळे वस्त्र, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र आहेत. पण जांभळ्या वस्त्राचं काय वैशिष्ट्य आहे? जांभळी वस्त्र श्रीमंतीला दर्शवतात. जांभळी वस्त्र श्रीमंत मनुष्यान दरिद्रीला आजार. कोण जांभळी वस्त्र घालायचं? श्रीमंत. आणि त्याच्यानंतर श्वापदावर बसलेल्या स्त्रीने कोणते वस्त्र घातलेत? तसेच वस्त्र घातलेले, जांभळे किरमिजी. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, जांभळा रंग श्रीमंतीला दर्शवणार आहे. म्हणजे ही स्त्री साधे सुधे कपडे विकणारे नव्हती, हाय क्लासचे कपडे विकणारे होती. तुम्ही नाही ऐकलं मी काय म्हणतोय? बिझनेस करायचा आहे तर टॉपला जाऊन बिझनेस करा. हालेलुया. जर तुमच्या जीवनात तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत तर ऑर्डिनरी गोष्टी करू नका. देवाने तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी करायला बोलवलेलं आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण शमूएलाचं जीवन पाहतो, परमेश्वराने त्याला निवडलं, त्याच्या राज्यासाठी निवडलं आणि तो देवाचं काम करत गेला. परमेश्वराने त्याच्या हातांनी 2 राजांना अभिषेक केलेला आहे. हालेलुया. आणि त्या दोन्ही राजांवरती देवाचा एवढा अभिषेक होता की शाऊलावर होता, नंतर तो निघून गेला. दाविदावरती होता, तो टिकून राहिला. पण त्या दाविदाचा जो मुलगा आहे शल्मून राजा, त्यांनी देवाकडे अशा काही गोष्टी मागितल्या की त्या खरंच वर्दी होत्या. त्याने देवाकडे ज्ञान मागितलं. किती लोक आमेन म्हणतील? आणि त्या ज्ञानाच्या जोरावर त्याने असा बिझनेस केला, रथ घ्यायचा, रिपेअर करून विकायचा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. खूप सुंदर त्याने कन्स्ट्रक्शनचा बिझनेस केला, व्यापार केले, मोठमोठ्या गोष्टी केल्या आणि परमेश्वराने त्याला बरकत दिली. जे लोक परमेश्वराला मध्ये घेऊन व्यवसाय करतात किंवा ज्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अद्भुत गौरव पाहायला मिळतं, त्या लोकांच्या द्वारे परमेश्वर फायनान्शियली अद्भुत आणि मोठ्या गोष्टी करत असतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. बोलो येशू मसीह की. या ठिकाणी ही स्त्री जांभळी वस्त्र विकणारी आहे, व्यवसाय करून देवाच्या राज्यासाठी खर्च करणारी स्त्री आहे. सद्गुणी स्त्रीचा गुण तिच्यामध्ये पाहायला मिळतो. नीतिसूत्रे 31 अध्याय 13 आणि 14 वचन आपण वाचूया. ती लोकर व ताग खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. ती व्यापारी गलबतांसारखी आहे, ती आपली अन्न सामग्री दुरून आणते. आमेन. सद्गुणी स्त्री. सगळ्यांनी म्हणा सद्गुणी स्त्री. हालेलुया. बोले येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. ही सद्गुणी स्त्री लोकर व ताग खटपटीने मिळवते. सहज नाही मिळत. तिला लोकर मिळवण्यासाठी, ताग मिळवण्यासाठी तिला खटपट करावी लागते. ज्या गोष्टी सहज मिळतात प्रियांनो, त्या गोष्टींना जगात किंमत नसते. आता तुम्ही म्हणाला असं कसं? ॲल्युमिनियमचा नवीन शोध लागला होता आणि त्यावेळेस त्याचा भाव सोन्यापेक्षा जास्त ठेवला होता. शोध लागला ॲल्युमिनियम
आणि नंतर ज्यावेळेस उत्खनन करून शोध लावायला लागले तर म्हणे हे तर कचऱ्यासारखं पडलं अख्ख्या जगात. परत भाव त्याचा खाली आला. महत्वाचं आहे, पण त्याची किंमत ढासळली ज्यावेळेस कळालं सगळीकडे अवेलेबल आहे. सद्गुणी स्त्रीला मोत्याची उपमा दिलेली. कशाची? सद्गुणी स्त्री. तिला नीतिसूत्र 31 आणि 10 मध्ये लिहिलंय, सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. अशी ही सद्गुणी स्त्री ती व्यापारी गलबतासारखी आहे. बायबल असं सांगतं की त्या स्त्रीवरती परमेश्वराने बरेच आशीर्वाद दाखवलेले आहेत. या पूर्ण 31व्या अध्यायाच्या 10 ते 31 वचनामध्ये नीतिसूत्रेच्या, आणि त्या सद्गुणी स्त्रीबद्दल खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि या सद्गुणी स्त्रीबद्दल लिहिलेल्या गोष्टी लुदियाच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतात. लुदिया एवढी चांगली स्त्री आहे की ती जांभळ्या वस्त्रांचा व्यापार करत आहे, व्यवसाय करत आहे. ती शांत बसून नाही राहत, तर ती सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती परिश्रम करणारी कष्टाळू स्त्री या ठिकाणी पवित्र शास्त्रात आपल्याला पाहायला मिळते. पुढे बायबल सांगतं की ती देवाची भक्ती करणारी होती, यहोवाची भक्ती करणारी होती. ज्यावेळेस इथं जे मूळ भाषांतरात शब्द वापरलेले आहेत, हे शब्द एखाद्या यहुदी व्यक्तीबद्दल लिहिले जात नाहीत. जे लोक परराष्ट्रीय आहेत पण तरी ते जर देवाला मानत असतील तर त्यांच्याबद्दल असं विशेष लिहिलं जातं की तो देवाची भक्ती करणारा होता, असा होता, तसा होता, तिकडचा रहिवासी होता, परराष्ट्रीय होता, पण तो देवाची भक्ती करणारा होता. ही एक परराष्ट्रीय स्त्री होती. आणि ह्या स्त्रीच्या जीवनामध्ये ज्या वेळेस तिने देवाचा स्वीकार केला त्याआधी ती पण वेगवेगळ्या देवांची सेवा करणारी होती. ती परराष्ट्रीय होती, ती मूर्तीपूजा करणारी होती. तिचं जीवन सगळ्या अशा गोष्टींनी भरलेलं होतं जे जगिक सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. अशा प्रकारचं तिचं जीवन आहे. आणि बायबल पुढे सांगतं की ज्या वेळेस तिने पौलाचे भाषण ऐकले, किती लोक आमीन म्हणतील, बाकीच्या स्त्रिया पण ऐकत होत्या, पण हिच्या ऐकण्यात एक बदल होता. काय बदल होता? तिने पौलाचे भाषण ऐकले, तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. किती लोक आमीन म्हणतील? तिचे मन कसं झालं? प्रफुल्लित. सगळ्यांनी म्हणा प्रफुल्लित. वचन ऐकताना ज्यांची मन प्रफुल्लित होतात त्यांच्यावर देवाचा स्पेशल ग्रेस आहे प्रियांनो. हालेलुया. आणि काही काही लोक असतात काय फरक नाही पडत. म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना असं कोणी सांगितलं आम्हाला की आता विटा नका, ब्लॉक वापरा. ब्लॉक कशाचे ब्लॉक असतात? ते सिमेंटचे. आणि त्याच्यावरती ते एकदा ब्लॉकनी घर बनवलं ना, पाणी मारून मारून त्याला एवढं स्ट्रॉंग केलं जातं ना की त्याला किती हातोडा मारा फुटत नाहीत ते. असे कॉन्क्रीट सारखे काही ख्रिस्ती लोक झालेले आहेत. त्यांना किती पण सांगा, हातोडा मारा, काही करा, फरक पडत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ती देवाच्या दासाचं भाषण ऐकत होती आणि पौलाच्या मुखातून देव त्या सर्व बहिणींशी बोलत होता. आणि ते बोलणं ऐकत असताना एक अशी स्त्री या ठिकाणी सांगितलेली आहे, लुदिया, की तिच्या अंतःकरणामध्ये ती प्रफुल्लित झालेली होती. प्रफुल्लित होणं म्हणजे फुलं जशी फुलतात तसं तिचं अंतःकरण देवाच्या आनंदाने, स्वर्गीय आनंदाने ओतप्रोत भरलेलं होतं. आमीन. देवाची वचनं वाचताना, आराधना करताना आमच्या मधला उत्साह वाढला पाहिजे प्रियांनो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आराधना करताना आम्ही शांत बसता कामा नये. प्रार्थना चालू असताना आम्ही फक्त गपचूप बसू नये. वचन ऐकताना फक्त ऐकून काय असेल किंवा ते एका कारणाने ऐकून दुसऱ्या कारणाने आम्ही सोडून देता कामा नये. ती वचनं आमच्या अंतःकरणात आम्ही रुजवली पाहिजेत. ज्यावेळेस ती वचनं आम्ही ऐकतो, परमेश्वर आम्हाला प्रफुल्लित करतो. किती लोक आमेन म्हणतील? आणि जे प्रफुल्लित होतात देवाच्या वचनांनी, परमेश्वर त्यांना कधीच भटकू देत नाही. मी म्हटलं परमेश्वर त्यांना कधीच भरकटू देणार नाही. ते परत आणि परत देवाच्या राज्यात चालत राहतील. जे प्रभूच्या वचनाने उत्साही होणारे लोक आहेत त्यांना वेळेवरती बरोबर देवाचंच वचन आठवणार. त्यांच्या जीवनात पाप करण्याची संधी येणार नाही असं मी म्हणत नाही. संधी येईल, पण त्या संधीवर ते पाय ठेवून पुढे जातील आणि ते देवाच्या सानिध्यात टिकून राहतील, कारण त्यांना कळालंय की प्रभूचं वचन काय आहे.
त्यांना आठवत राहील की माझ्या प्रभूने मला वचनातून हे सांगितलेलं आहे, माझ्या प्रभूने सांगितलंय चोरी करू नको, माझ्या येशूने सांगितलंय खोटं बोलू नको, माझ्या प्रभूने सांगितलंय पाप करू नको. ती वचनं त्यांना आठवतात आणि ते पापापासून दूर राहतात. हालेलुया. येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं, मी जाईल पण मी तुम्हाला दुसरा कैवारी मी पाठवून देईन. पित्याला मी मध्यस्थी करेन आणि बापाला मी सांगेन की यांना दुसरा कैवारी दे. दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा. पहिला कैवारी म्हणजे येशू ख्रिस्त, दुसरा कैवारी तुमच्याकडे येईल. पण तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे, यरूशलेम सोडून जाऊ नका. जे सोडून जातील त्यांना मिळणार नाही. कारण देवाने आधीच लोकेशन फिक्स केलं होतं. किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आधीच डिसाइड केलं होतं की त्या माडीवरच्या खोलीमध्ये देवाचा आत्मा उतरणार आहे. तुम्ही एकत्र या, प्रार्थना करा, पण फक्त यरूशलेम सोडून कुठंही जाऊ नका. कदाचित मोठ्या प्रॉफिटची मीटिंग असेल कुठंतरी, पण यरूशलेम सोडून, हालेलुया. कदाचित काहीतरी मोठी गोष्ट असेल जगामध्ये, कोणाचं लग्न कार्य असेल, यरूशलेम सोडून. शेतीचा मोठा व्यवहार असेल, करोडो मिळणार असतील, पण यरूशलेम सोडून. कारण जगातल्या सगळ्या मोठ्या गोष्टींपेक्षा जो सर्व समर्थ मोठा परमेश्वर आहे त्याचा आत्मा उतरणार आहे. यरूशलेम सोडून जाऊ नका. शिष्यांनी जसं ऐकलं आणि पाहिलं, योहान तर तिकडेच होता प्रभूच्या चरणाशी, वधस्तंभाच्या पायथ्याशी. येशू ख्रिस्त टांगलेल्या दुसऱ्या शब्दातच सांगितलं, बाई पहा तुझा पुत्र, पुत्र पहा तुझी आई. योहानाने स्वीकारली जबाबदारी आणि त्या शिष्यासमोर येशू ख्रिस्ताने प्राण सोडलाय. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला, मान लवली, हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो म्हटला आणि येशू क्रुसावरती मरण पावला. मेला येशू क्रुसावरती. स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं. सगळ्यांकडे बातमी पोहोचली, आपला गुरु गेला. येशूची स्टोरी संपली असं समजून शिष्य काही मासेमारी करायला परत गेले. आणि काही लोकांनी ठरवलं की आता इथं राहण्यात काही इंटरेस्ट नाहीये. काही लोक असतात ना, आवडीचे लोक गेल्यानंतर एरिया, जागा, घरदार सोडून कुठंतरी पलायन करतात. माझ्या जीवनात इथं असं झालं, आता मी इथं थांबणार नाही, मी चाललो. आणि काही लोक आयुष्यभर बेडकासारख्या उड्या मारत राहतात, इथून तिथं तिथून इथं, कुठं सेट होत नाही. फील्ड चेंज करतील, काय चेंज करतील, काय चेंज करतील, सगळं दुनिया चेंज करतील, पण स्वतःला चेंज नाही करणार. मैं वैसा ही रहूंगा, माहौल बदलना चाहिए. अरे माहौल जाने दे रे बाबा खड्डे में, तू बदल पहिला. हालेलुया. घर बदलतो, जागा बदलतो, जॉब बदलतो, कोर्स बदलतो, हे बदलतो, ते बदलतो. तू फक्त ये इथं, तुला मी सांगतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप काही बदलायची हौस असते लोकांना. शिष्यांना पण वाटलं, 2 शिष्य होते, सोडलं यरूशलेम, प्रभूची आज्ञा विसरले. यरूशलेम सोडलं आणि प्रभूची आज्ञा विसरले की प्रभूने सांगितलं होतं की जोपर्यंत तो दुसरा कैवारी येत नाही तुम्हाला हे यरूशलेम सोडता येणार नाही, तुम्हाला इथंच राहायचंय. विसरले. आणि विसरले तर विसरले, ओम्माऊस नावाच्या गावाच्या वाटेने निघाले 2 जण. रस्त्यात त्यांना अजून एक प्रवासी भेटला. हे 2 शिष्य आणि त्यांच्यात एक तिसरा जण आला. आणि तो तिसरा जसा म्हणजे वाटेने ते चाललेत बोलत 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 हे 2 जण, आणि तो 1 जण त्यांच्या बरोबर आहे. जुन्या करारात प्रभूने असं केलं, परमेश्वराचं हे सामर्थ्य, येशू ख्रिस्ताने असं केलं, ह्याचं हे झालं ते झालं. त्यांचे काही डोळेच उघडेना आणि त्यांच्या अंतकरणात त्या वचनाद्वारे उकळ्या फुटत होत्या. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. एक क्षण असा आला की त्यांना कळालं की आपल्या बरोबर जो चाललाय तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो स्वतः आमच्याशी बोलत आहे. लूक 24 अध्याय 13 वचन आपल्यासाठी वाचतो. लूक 24 आणि 13.
त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण यरूशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. आता डायरेक्ट 32 वचन वाचतो. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, म्हणजे हे 2 शिष्य, तो वाट्याने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? हालेलुया. जेव्हा डायरेक्ट देव तुमच्याशी बोलतो, तुम्ही फक्त ऐकून सोडून नाही देऊ शकत. ते वचन तुमच्या आत अंतकरणात उतरतं आणि ते तुमच्या अंतकरणात उकळ्या फोडायला सुरुवात करतं. तुम्ही शांत बसलेले असलात तरी तुम्ही उड्या मारायला सुरुवात कराल. तुमच्यामध्ये देवाचा आवेश येईल. तुमचं बोलणं, तुमचं वागणं बदलून जाईल, कारण तुम्ही देवाचा शब्द ऐकलेला आहे. परात्पर देवाचा शब्द. मरिया आणि अलिशिबा दोघी समोरासमोर आहेत. अलिशिबेच्या उदरामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान आहे, मरियेच्या उदरामध्ये येशू आहे. भेट झाली आणि योहानाने उडी मारली. हालेलुया. प्रभूचा आत्मा आल्यानंतर तुमच्या आत उकळ्या फुटायला सुरुवात होते. तुमच्या आतमध्ये प्रफुल्लता येते. तुमच्या आतमध्ये देवाचं काम व्हायला सुरुवात होते. बोलो येशू मसीह की. त्या अम्माऊस गावाच्या वाटेवरती जाणारे 2 शिष्य प्रभूच्या वचनाने, प्रभूच्या बोलण्याने त्यांच्या कानी जे शब्द पडले, त्या शब्दांनी त्यांचं मन बदललं आणि त्यांनी यू-टर्न मारला आणि परत यरूशलेमला आले. प्रभूचं वचन तुम्हाला रिस्टोर करणार आहे. वचन फक्त कानाला गोड वाटणारं नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. कानाला गोड वाटणाऱ्या गोष्टींनी माणसाची उन्नती झाली असती तर दिवस रात्र जोक्सच ऐकत बसले असते लोक. एखादी टीव्ही सिरियल बघूनच आनंद केला असता, स्वर्गाच्या राज्यात गेले असते. जर ऐकण्यानेच सगळं काही झालं असतं. कुठलीही गोष्ट ऐकल्याने तारण नाही प्रियांनो. प्रभूच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. त्या वचनामध्ये सामर्थ्य आहे की ते वचन तुमच्या अंतकरणामध्ये उकळ्या फोडणार आहे. आणि असंच संत पौलाच्या शब्दांनी लुदियाच्या मनात देवाने काम केलं. हालेलुया. लुदियाचं लाईफ ट्रान्सफॉर्म झालं प्रियांनो. तिचं जीवन बदललं. आजपर्यंत एक ऑर्डिनरी बिलीवर ती होती, पण ह्या संत पौलाच्या भेटीनंतर पुढं बायबल सांगतं की तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तिचा आणि तिच्या पूर्ण घराण्याचा बाप्तिस्मा झाला. तिने प्रभूचा स्वीकार केला. तिचं जीवन परमेश्वराने आशीर्वादित केलं. आतापर्यंत तिला हे सत्य उलगडलेलं नव्हतं. बाप्तिस्मा काय, येशू काय हे तिला कळालेलं नव्हतं. ती यहोवाला मानत होती, परंतु तिला खरं सत्य संत पौलाकडून कळालं. बाप्तिस्मा घेतला, एवढ्यावर पण ती थांबली नाही. पुढं बायबल असं स्पष्ट रीतीने सांगतं, 15 वचन. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, पौलाला विनंती केली, ऐका, मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा. आमेन. जर तुम्ही विश्वास ठेवता, मी प्रभूची दासी आहे, जर तुम्ही विश्वास ठेवता की मी विश्वासणारी आहे, तर तुम्ही असं जर मानत असाल तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव. किती लोक आमेन म्हणतील? सगळ्यांनी म्हणा, आग्रहास्तव. आग्रह, आग्रह खूप मोठी गोष्ट आहे. आग्रह. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आतिथ्य प्रिय तिचं मन आहे. ह्या स्त्रीच्या बोलण्यामध्ये आग्रह आहे. जर तुम्ही समजता की मी खरंच विश्वासणारी आहे तर माझ्या घरी राहायला चला. त्या काळात हॉटेल्स वगैरे नव्हते की तिथं संत पाऊलाची ती व्यवस्था करेल, कुठं ठेवेल त्याला. ती वस्त्र, जांभळी वस्त्र विकणारी स्त्री आहे, व्यवसाय करणारी स्त्री आहे. तिचं घर पण सुंदरच असेल आणि तिने घर पण ह्याच्यासाठी बनवलं असेल की माझं घर देवाच्या गौरवाचं कारण बनावं. ज्याला दिखाव्यासाठी घर पाहिजे
मला माहीत नाही प्रभू देईल की नाही देईल, पण जे म्हणतील की मला प्रभूच्या गौरवासाठी एखादी गोष्ट पाहिजे, तुमची गरज पूर्ण झालीच म्हणून समजा. प्रभू तुमच्या योग्यतेकडे नाही बघणार, प्रभू तुमचा उद्देश बघतो प्रियांनो, आणि त्या उद्देशामुळे परमेश्वर तुमची गरज पूर्ण करतो. जर तुम्ही खरंच मला प्रभूची दासी समजता, मला विश्वासणारी समजता, तर तुम्ही माझ्या घरी राहा. आणि मग पुढं बायबल सांगतं की तिने इतका आग्रह केला, तिच्या आग्रहास्तव संत पौलाला आणि त्याच्या बरोबरच्या जोडीदारांना त्या घरी जाऊन राहावं लागलं प्रियांनो. आमेन, हालेलुया. आतिथ्य प्रिय आमचा स्वभाव असला पाहिजे. काही लोक असतात, दिल जिगर जान सब कुछ देंगे लेकिन चाय का बिल कभी नहीं देंगे. असा जीव ओवाळून टाकतील. वा वा, बोलण्यात असं वाटेल का काय दोस्ती यारी आहे, हा माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे, पण चहाचे 10 रुपये नाही देणार. भयंकर लोक आहे. ह्या स्त्रीचं वर्तन पहा. हालेलुया. आणि खूप काटकसर करणारे लोक एकदाच खिसा जातो त्यांचा. हॅलो, माईक चेक, 1 2 3 4, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही ऐकताय चर्च? खूप जपून जपून ठेवणं गंज लागतो. हालेलुया. घरामध्ये पाण्याची टाकी आहे, गावाकडे तुम्ही गेलात ना, पाणी भरून त्याच्यामध्ये ते पाणी सगळं दूषित होईल, खराब होईल ते. पण ते पाणी जेव्हा रोज समतानी भरलं जातं ते फ्रेश राहतं. आमच्या जीवनातल्या पण गोष्टी अशाच पाहिजेत. आ रहा है, जा रहा है, हालेलुया. और जैसे जाते रहेगा वैसे आते रहेगा. 2 लिटरची बाटली 10 लिटर नाही भरू शकत, आणि आपलं येडं रडतंय, देवा 10 लिटर भर. अरे देव नाही ऐकत अशा प्रार्थना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ह्या लुदियाचं मन असं आहे की तिने आग्रह केला, तिला माहीत आहे की हे खूप चांगलं सत्कार्य करायला आलेले आहेत, आणि त्या लुदियाने त्या ठिकाणी देवाच्या सेवकांना तिथं थारा दिला तिच्या घरामध्ये. आणि मग तिथून तिच्या घरी ते राहायचे, आणि तिथून त्या घरामध्ये राहायचे. म्हणजे संत पौल आणि बाकीचे शिष्यगण असतील, त्याच्याबरोबरचे सगळे प्रार्थना करणारे त्याचे प्रेयर वॉरियर्स वगैरे असतील, त्यांना कदाचित एक स्पेशल रूम दिली असेल, तिथं तुम्ही राहा. ठीक आहे सिस्टर, आम्ही इथं राहतो, प्रभूला धन्यवाद, थँक्यू सो मच, आमची तुम्ही इथं व्यवस्था केली, आम्ही इथं राहत जाऊ, तिकडे जाऊन सेवा करू. चांगली गोष्ट आहे. मग रोज प्रार्थनेची वेळ झाली, यांची प्रार्थना झाली की लगेच तिकडे प्रार्थनेसाठी जायची. आणि तिकडे जात असताना रस्त्यात एक मुलगी बसलेली होती. सगळ्यांनी म्हणा, मुलगी बसली होती. आता ती जी मुलगी होती तिला पिशाच म्हणजे भूत लागलेलं होतं, आणि ते भूत लागलेलं होतं त्याच्यामुळे ती भविष्यवाणी करायची. याचा अर्थ प्रत्येक भविष्यवाणी देवापासून नाहीत. हॅलो, प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक भविष्यवाणी देवापासून नाही. तुमच्याशी कोण बोलतंय हे जास्त महत्वाचं आहे. ती मुलगी रोज त्या ठिकाणावरून संत पौलाला दिसायची. संत पौल तिच्याकडे पाहत असेल, तो तिथून जाताना तिला काहीतरी जाणीव व्हायची. संत पौल तिथून जाताना त्या मुलीला काहीतरी जाणीव व्हायची. अंधकाराच्या जवळून प्रकाश जाताना अंधकाराला काहीतरी जाणीव होते. ज्यांच्यावर देवाचा अभिषेक आहे ते लोक ही गोष्ट समजतात. हालेलुया. काही लोक विनाकारण तुमचा तिरस्कार करतात, आणि तुम्हाला समजत नाही काय चाललंय. जरा अंदर झाक के देखो, स्पिरिट में जाके देखो क्या है. हालेलुया. तुम्हाला मिनिटात प्रकट होईल. भूत शिरलेले असतात काही लोकांमध्ये, ते तुमचा विनाकारण तिरस्कार करतील. तुम्ही देवाच्या आज्ञेने भरलेले असाल, ते तुमचा द्वेष करतील, तुमच्याबद्दल नेगेटिव्ह बोलतील, तुमच्याबद्दल अफवा पसरवतील, काहीच्या काही गोष्टी करतील. पण तुम्हाला स्थिर राहायचंय, बाकी जास्त काही टेन्शन घेऊ नका. ती मुलगी तिथून उठायची
संत पौल चाललाय, तिथून ती उठायची आणि मोठ्याने ओरडून काहीतरी बोलायची. आणि ती काय बोलायची माहितीये? हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग दाखवतात. हालेलुया. हे लोक परात्पर देवाचे दास आहेत. त्या मुलीतलं भूत सांगते, म्हणजे भूताला कळतंय दास आहेत, पण विश्वासणाऱ्यांना लवकर कळत नाही दास आहेत. त्यांना वाटतं दास आहे का घास आहे, हा कोण आहे, लवकर कळत नाही. भूताला समजलंय की हा व्यक्ती, हे जे लोक चाललेले आहेत हे परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. आता संत पौल चाललाय, हे परात्पर देवाचे दास आहेत. तो त्याच्याकडे बघत असं, हा आहे माहित आहे मला, मी आहे. गेला तिकडं, प्रेयर केली, हेलिंग, डिलिव्हरन्स, प्रॉफिटिक, काय 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 काम झालं. परत रिटर्न घरी, सिस्टर चला आता दमलो आम्ही, आपण जाऊया तिकडे घरी. रिटर्न जाताना, हे परात्पर देवाचे दास आहे, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. ओके ओके ठीक आहे, ओके ओके. खूप दिवस, 1-2 दिवस नाही, खूप दिवस हेच घडत राहिलं. संत पौल जातोय येतोय, जातोय येतोय. त्या वाटेने जेवढ्या वेळा गेला आणि आला, त्या प्रत्येक वेळेस ती दुष्टात्मा लागलेली मुलगी हेच म्हणायची, हे परात्पर देवाचे दास आहेत, हे परात्पर देवाचे दास आहेत, हे परात्पर देवाचे दास आहेत, ते तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. एक दिवशी मीटिंगची तयारी करून संत पौल निघालाय. आज ती बोलली, हे परात्पर. संत पौलाने दुष्टात्म्याला धमकवलं, पिशाच्याच्या लेख येशूच्या नावामध्ये. तिच्यातला दुष्टात्मा निघून गेला. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस देवाच्या कार्याला ज्या वेळेस लोक उचलून धरतात, त्यावेळेस मोठ्या मोठ्या मिरॅकल्स घडायला सुरुवात होतात. येशू ख्रिस्ताला नाझरेतमध्ये जास्त चमत्कार करता आले नाहीत. हालेलुया. येशूची पॉवर सगळीकडे एकसारखी. किती लोक आमीन म्हणते? स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली कुठेही त्याचं नाव घ्या, तेवढंच पॉवरफुल आहे. पण जिथं अविश्वास आहे तिथं जास्त मिरॅकल्स घडत नाहीत प्रियांनो. त्या बहिणीने, त्या लुदियाने संत पौलाला आपल्या घरी राहण्यासाठी तिने आग्रह केला. तिच्या घराण्याचं तारण झालं. तिने देवाच्या राज्यासाठी काहीतरी कार्य केलं आणि त्याद्वारे एवढं मोठं अलौकिक कार्य त्या पूर्ण भागामध्ये परमेश्वराने केलं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं अद्भुत आणि महान गौरव त्या लुदियाच्या द्वारे परमेश्वराने केलेला आहे. सेवेमध्ये भर पडली, नवीन आत्मे उद्धारले गेले, चिन्ह चमत्कार घडले, अद्भुत गोष्टी घडल्या. त्या स्त्रीने एक विनंती केली देवाच्या दासाला की तुम्ही सगळे आता जायचं नाही, तुम्ही इथं राहा. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणामध्ये देवाचं गौरव वाढत गेलं. दुष्टात्म्याची सेना निघून गेली, अंधारी सत्ता निघून गेल्या, चिन्ह चमत्कार आणि अद्भुत गोष्टी घडल्या. प्रत्येक मंडळीत एक तरी लुदिया पाहिजे प्रियांनो. तुम्ही नाही ऐकलं मला वाटतंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये एक तरी लुदिया पाहिजे. एक तरी या लुदियासारखी स्त्री पाहिजे की जी देवाच्या राज्याला पहिलं महत्व देईल. एक तरी अशी बहीण पाहिजे. एक तरी असा देवाचा सेवक पाहिजे. एक तरी सेविका, कुणीतरी असं एक तरी एखाद्या गावात पाहिजे की जे म्हणत आहेत की माझ्या या ठिकाणामध्ये प्रभूचं गौरव वाढलं पाहिजे. हालेलुया. तुमचं एक पाऊल देवाच्या मोठ्या गौरवाचं कारण होईल प्रियांनो. खूप स्त्रिया होत्या नदीच्या किनारी, पण एक लुदियाची स्टोरी इथं आहे. बाकीच्या स्त्रियांची स्टोरी इथं दिली नाही कारण ते तिथंच हसल्या असतात. किती छान ना संत पौल. भारी संदेश. असा संदेश युट्यूबवर नाही. एवढा भारी संदेश. क्या बात आहे. काय मिरॅकल झालाय. वाव, क्या बात आहे. माटुंग्यात असं कधीच ऐकलं नव्हतं. क्या बात आहे. मिरॅकल. काय प्रॉफेसी. क्या बात आहे. एक लुदिया. माझ्या घरी चल, मला बाप्तिस्मा दे, माझ्या खानदानीला बाप्तिस्मा दे, माझ्या घरी येऊन राहा आणि इथं मिनिस्ट्री करा, इथं देवाचं काम करा.
हालेलुया. देवाच्या राज्याला प्राधान्य देणारे लोक पाहिजेत. हालेलुया. प्रभूला सांगा, आज येशू माझ्या घरामध्ये उतरून ये. तुझ्या राज्यासाठी, तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग कर. तुझं नाव उंचवलं जाण्यासाठी माझ्या जीवनाचा वापर कर. बोला येशू मसीह की. हालेलुया. चमत्कार खूप घडतील, पण ते घडून येण्यासाठी ती उपस्थिती टिकणं गरजेचं आहे. आमेन. हे आपले डोळे बंद करू, आपण एक लहानशी प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समय प्रभू, आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. सहाय्य कर, मदत कर प्रभू. आज रात्री प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाच्या जीवनावर तुझ्या दैवी सामर्थ्याचा हात तू ठेव. जे वचन आज आम्ही ऐकलं प्रभू लुदियाच्या जीवनावरून, त्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलं. तुझे उपकार मानतो प्रभू. तिच्यासारखं मन आम्हाला दे, आदर तिथ्य करणारं मन. तुझ्या सामर्थ्यात चालण्याची तयारी आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाची कर. वचन ऐकून सोडून न देणारे प्रभू, त्या वचनाप्रमाणे चालणारे असे तुझ्या लोकांना तू बनव. तुझा अद्भुत आणि महान गौरव प्रकट व्हावं अशी दया कर पित्या. प्रभू धन्यवाद. आमची प्रार्थना तुझ पुढे सादर झाली. सर्व गौरव आणि सन्मान आम्ही तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन, आमेन, आमेन.